राधे राधे जय एकविरा. तर आज माझी गडबड खूप आहे, मी खुश पण भरपूर आहे, कारण की राधा राणी आणि लड्डू गोपाळचं मी आज प्राणप्रतिष्ठान करणार आहे. तेच पूजा वगैरे माझी सगळी चालू आहे. तर मी आधी दिव्याने अशी गरम वाफ दाखवली देवांना आणि त्याच्यानंतर गव्हामध्ये, तांदळामध्ये, साखरेमध्ये पण ठेवला. मग पूर्ण हे करून त्यांना झाकून आणि मग थोडा तुळशीपत्र ठेवून मग डबल ती साखर काढली. फुलांमध्ये पण ठेवला, फळांमध्ये ठेवला. तसंच सगळं पूर्ण केलं. त्यांच्या पंचामृताने त्यांचं स्नान वगैरे केलं. लड्डू गोपाळ राधा राणीचा. लड्डू गोपाळ आणि राधा राणी प्राणप्रतिष्ठान हे महत्त्व आहे. असं आहे की आपली पूजा ही पूर्ण करते. राधा राणीच्या विना कृष्ण भक्ती अधुरी आहे. आणि माझ्याकडे लड्डू गोपाळ होते, मी त्यांची पूजा करायची, पण मनात भाव होता की राधा राणीसुद्धा पाहिजे माझ्याकडे. तर मी बरं वृंदावनला जाईन तेव्हा नक्की बरं लड्डू गोपाळसुद्धा घेणार, राधा राणी पण घेईन. तर आता माझ्याकडे राधा राणीची पण सेवा आली, तर खूप मन एकदम प्रसन्न होता. आणि मग मी त्यांची पट्टी काढून त्यांना असं दाखवलं पण अशा चंदनाने त्यांचं पूजा करायला घेतली. आणि त्यानंतर शिंगार वगैरे करायला घेतला. आणि राधा राणी कृष्णाची स्थापना बरोबर करावी, हा अतूट प्रेम आणि भक्तीचा प्रतीक आहे. राधा राणी लड्डू गोपाळचा आणि शिंगार वगैरे केला आणि एवढे छान दिसत होते. माझं खूप मन प्रसन्न होतं आणि खूप छान मस्त वाटत होता. प्राण प्रतिष्ठान केल्याने मूर्तीमध्ये प्राणाचा संचारण होतो, घरात सकारात्मक ऊर्जा, सुख समृद्धी येते. आणि खूप छान मस्त मी प्रतिष्ठान वगैरे केले. त्यांचा शिंगार वगैरे खूप छान मस्त एकदम मला वाटला. आणि मी खाटूश्याम बाबा पण आणलेले, त्यांचं पण पूजन वगैरे केलं. आणि मी भोग करायची तयारी केली. सगळं जेवणाचं देवाने सगळा बिना कांद्या लसणाचा. आता होईल तेवढा भगवंताला बरं, म्हणजे आता दाखवतात भरपूर असे भोग, पण मी माझ्यात होईल तेवढा मी त्या गोष्टी भगवंतासाठी केल्या. एकीकडं वाटाण्यांची भाजी वगैरे, खीर, पालक पनीर पण करायला घेतली. आणि शिरा पण बनवला प्रसादासाठी. एकीकडं असं जिरा राईस करायला घेतला. जिरा एकीकडं तेलावर आधी हे करून घेतला, मग त्यानंतर राईस टाकून असं जरा मिक्स वगैरे केला मस्त. आणि त्याच्यानंतर मग पनीर टाकून घेतला, पालकमध्ये थोडी भांडी आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर मग पुऱ्या करायला घेतल्या. पुऱ्या पण झाल्या. मग देवाला सगळा असा नैवेद्य वगैरे काढला. दूध, दही, माखन, फळांचा सगळ्यांचा असं नैवेद्य भोग भगवंताला मी दाखवला. राधा राणी, भगवान श्रीकृष्णाला, खाटूश्याम बाबाला सुद्धा. आणि खूप मन प्रसन्न होता. सगळ्या होईल तेवढा मी आता केला भगवंताला बरं. आणि पुढे जाऊन पण माझ्यात होईल तेवढा भगवंता मी करेन. आणि पूजा वगैरे केली, माळ वगैरे पण मी जपायला बसले नंतर. आणि भगवंताचं नामस्मरण केला. आणि खूप माझं प्रसन्न होतं की मला राधा राणीची सुद्धा सेवा भेटली. कारण की माझ्या मनात खूप होतं की मला राधा राणीची सेवा पाहिजे, कधी भेटेल, कधी पण भेटली मला राधा राणीची सुद्धा सेवा. आणि मला एक अनुभव आला आहे माझ्या बाबतीत की मी मनामध्ये अशी इच्छा काही ठेवली भगवंताच्या बाबतीत, तर ती इच्छा माझी पूर्ण होते, भगवंताची सुद्धा मला साथ भेटते. चला मग, राधे राधे.